जेव्हा त्यांचा 6वा महिना चालू होता, जसं मासिक पाळीमध्ये अंगावरून रक्त जातं तसं रक्त यांच्या अंगावरून जात होतं. डॉक्टरांनी हाय रिस्क प्रेग्नन्सी सांगितली होती आणि 8 दिवसामध्ये त्यांच्या अंगावरून मासिक पाळीमध्ये जसं रक्त जातं तसं जात होतं. एकदम वातावरण गंभीर झालं होतं. डॉक्टरांनी 6व्या महिन्यातच ऑपरेशन करायला सांगितलं होतं की बाळाला आपण बाहेर काढूया आणि पेटीमध्ये ठेवूया असं सांगितलं होतं. पण सिस्टर, एवढ्या सगळ्या वेदना होत्या, त्यांना शारीरिक त्रास होते, मानसिक त्रास होते. अशा परिस्थितीमध्ये प्लस बाळाची काळजी की मला ब्लिडिंग होतं तर बाळाचं काय होत असेल पोटामध्ये. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी चर्चला यायचं बंद केलं नाही आणि नित्य नियमाने आपल्या सर्व्हिसेस त्या बघत राहिल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 6व्या महिन्यात ऑपरेशन करा, सिझरिंग करा, पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणाले प्रभू माझ्या लेकराला वाचवेल. आणि 6 ते 9 महिने त्यांना कंटिन्युअस ब्लिडिंग चालूच होती. बाळाची पोझिशन चेंज झाली होती. 9व्या महिन्यामध्ये असं झालं की डॉक्टरांनी सांगितलं की सीझर करावं लागेल. पण सिस्टरनी त्यांच्या पतीने प्रार्थना केली. डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे. बाळ एकदम व्यवस्थित आहे, आज आपल्या समोर आहे. स्तुती. येस. आणि याचं नाव काय? अथर्व. अथर्व. आणि हिचं नाव स्तुती. व्हॉट अ नाईस नेम. गॉड ब्लेस यू मॅन. गॉड ब्लेस यू.